सांगते आई ऐक, उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. आई उद्या तुझ्या गर्भाची चाचणी आहे, तुझ्या गर्भामध्ये मी मुलगी आहे ना म्हणून सगळे नाक मुरडतील ग, नाक मुरडतील. आई ऐक, आई म्हणते अगं तुझं मी सगळं ऐकल, पण तुला माझ्या मनातलं कळतंय कसं? आई अगं मी गोल फिरलेली तुला कळते, माझी घातलेली लाच तुला जाणवते, आनंदाचा धक्का बसतो ना. माझे शब्द ऐक, तुझं मन बोलतं ना, तुझं मन हे बघ इथं मला देवाने कान दिलेत, तुझं मन बोलतंय माझ्या चिमुकल्या कानाना. आई माझ्या चिमुकल्या कानाना तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. एकदा माझा ऐक, ह्या समाजाचं ऐकू नकोस. मला जन्म दे आई, मला जन्म देऊन बघ. अगं अशी वागेन की उभ्या महाराष्ट्रात, आपल्या तालुक्यात, आपल्या गावात तुझी आणि माझ्या बापाची मान कधी खाली होऊ देणार नाही, असं वागेन. मला एकदा जन्म दे. अविचाराने तू माझा नको करू घात ग, जन्मभर ठेवीन आई मी तुला सुखात ग. जन्मभर आई तुला सुखात ठेवल ग, एकदा मला जन्माला येऊ दे. ते 9 महिन्याचं लेक आतून बोलतंय, अविचाराने तू माझा नको करू घात ग, जन्मभर ठेवीन आई मी तुला सुखात ग. आई अगं मी तुला एवढंच सांगू शकते, आता इथून पुढं सगळं तुझ्या हातात आहे ग, तुझ्या हातात आहे. तुझ माझं नशीब, तुझ माझं नशीब, तुझ माझी पुण्याई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई, नको पण ती विझवू आई. प्रत्येक कीर्तनातून माझा एक छोटासा संदेश समाजाला असतो आणि मला वाटतं या संदेशची समाजाला गरज आहे. आपण भक्तीचा विषय घेतोय बरोबर, भक्तीनं चाललोय. थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला, पुढे भक्ती पोहे सुदाम देवाचे. सगळ्यांना कथानक माहित आहे, सुदाम देवाच्या पत्नीनं 18 विश्व दारिद्र्यातनं सांगितलं की जावा, तुमचा देव आहे, द्वारकाधीश आहे, श्रीमंत आहे, मागा त्याच्याकडे देईल तो. सुदामदेव तिथं आले, सगळी कथानक. इथं फक्त शबरीने देवाच्या डोक्यावर पाय ठेवले होते, बरोबर आहे ना. भक्तांनी देवाच्या डोक्यावर पाय ठेवले, भक्ती बघा ना. आणि तिकडे देवाने भक्ताच्या डोक्यावर पाय ठेवले, है का नाही. तिथं भगवान श्रीकृष्णाने सुदाम्याला आपल्या जागेवर बसून त्याचे पाय डोळ्याने धुतले होते. किती फरक आहे महाराज. फक्त तो भक्ती त्या पाहिजे, त्याला भावाचा भुकेलाय, प्रेमाचा भुकेलाय. महाराज सांगतात तो हे करत असताना बघा, हे कार्य आपण करत असताना तो कधीच पाहत नाही तो लहान आहे का मोठा आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये न मने उचिष्ट अथवा थोडे, न मने उचिष्ट अथवा थोडे, अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे, तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, तुका म्हणे भक्ती पुढे, तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा
दुष्काळ 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 तयाला तयाला हाची दुष्काळ तयाला हो थोर प्रेमाचा भुकेला विठोबा रखुमाई हाजे विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबार कुमार कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम अवधूत चिंतनम श्री गुरुदेव ब्रह्ममूर्ती शांताराम बाबानी की जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडीचे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला न मने उच्चिष्ट अथवा थोडे तुका मने भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. सांगितलेला अभंगाचा भावार्थ मी सांगितलेला असाच आहे असं माझं मत अजिबात नाही. कारण एका एका अभंगावरती महाराज एका एका शब्दावरती कीर्तन करणारे कीर्तनकार आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये लाभलेले आहेत. हो, त्या सर्वांच्या पायावरती ह्या बालबुद्धीप्रमाणे जे काही मुखामध्ये आलं ते मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे झालेली सेवा तुम्हा सर्व थोर सज्जनांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोले ले कुरे बेडी वाकुडे उत्तरे चारिला अधिकार मी आपुला हा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम अवधूत चिंतनम श्री गुरुदेव ब्रह्ममूर्ती शांताराम बाबान की सब संतन की. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया मन प्रसन्न करण्यासाठी आणि ही संसार रूपी बोट भवसागरात तारून नेण्यासाठी. तोवर जय जय रामकृष्ण हरी.